हरे दासाचे घरी हरे दासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको मनी मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगे मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबांजी सद्गुरु दास तुका हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसे का हे मागा हेची देगा पांडुरंगा। प्रस्तुत प्रसंग प्राप्त संप्राप्त रूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्राणभूत सिंधू कुलसागर इंदू काना प्रिय बंधू आणि गुणातीत साधू वैराग्यमूर्ती श्री तुकोबरा यांच्या अमृतमय अभंगातील 4 चरणाचा गोड अभंग प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलाय। खऱ्या अर्थाने निवडलेल्या अभंगाची 3 वैशिष्ट्य विचारात घेता येतील। जगद्गुरु तुकोबरांचा 4 चरणाचा थोडा परिचित असणारा अभंग आजच्या या प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलाय। तुकोबरांच्या अमृतमय अभंगातील मला वाटतं देवडीकर पाठाप्रमाणे 3222 क्रमांकाचा अभंग असू शकेल। आणि तिसरं विशेषत्व वैराग्यमूर्ती श्री तुकोबराय आपला आराध्य देव श्री भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्या समोर एक प्रकारची मागणी व्यक्त करतात। विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार विठोबार कुमाये। सेवेपूर्वी थोडासा परिहार असा महान पुण्य पवित्र भूमी श्री क्षेत्र मवेशी भगवान श्री धन्वंतरी यांच्या प्रांगणामध्ये महान पुण्य पर्व काळ श्री भगवान प्रभू रामरायांचा जन्मोत्सव आणि या पर्व काळाचा औचित्य साधून असणारा हा 3 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या संकीर्तन उत्सवातील आजची ही उपांत्य दिनाची तथा जागराची सेवा सर्व उत्सव समिती असेल आणि माझे परम मित्र हरिभक्तीपरायण भीमरावजी असतील यांच्या विशेष आग्रहातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा परम सुयोग। खऱ्या अर्थानं विश्वमौली ज्ञानोबराय वैराग्यमूर्ती तुकोबराय शांतीब्रह्म नाथ बाबा आदी करून सकल संतांच्या आशीर्वादाने तुम्हा सर्व सहकार्यातून आणि समर्पणेतून परमपूजनीय श्री श्री 1008 महामंडलेश्वर आयुर्वेदाचार्य पूजनीय बाबाजी यांच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा हा भव्य दिव्य संकीर्तन सोहळा आणि या सोहळ्यातील आजची ही उपांत्य दिनाची सेवा खऱ्या अर्थानं महान पुण्य पर्व काळ आहे आणि या पर्व काळाच्या निमित्तानं असणाऱ्या आजच्या या सेवेकरता गोड असे गायनाचार्य गोड असे मृदंगाचार्य सर्व श्रोतू वर्ग माता भगिनी तुम्हा सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो आणि राहिलेल्या तासाभरामध्ये अभंगाला न्याय द्यायचा प्रयत्न करतो। आता माझे दंडव आता माझे दंडव आता माझे दंडव
तुमच्या संत चोरुणाशी, तुमच्या संत चोरुणाशी, तुमच्या संत दर्शनाशी, तुमच्या संत दर्शनाशी. आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या हरिदासाची घरी, मज उपजवा जन्मांतरी, मनसे का हे मागा हेचे देगा पांडुरंगा. जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून आपला आराध्य दैवत भगवान श्री पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्यासमोर एक प्रकारची मागणी व्यक्त करतात. महाराज म्हणतात, देवा तुझी इच्छा आहे म्हणून माझी मागणी आहे, परंतु मागणी काय असेल? हरिदासाची घरी, मला हरिदासांच्या घरी जन्माला घाल. देवाने तुकोबरांना प्रश्न केला, तुकोबरा एवढ्यावरती तुमची मागणी पूर्णत्वाला जाऊ शकते का? महाराज म्हणतात, एवढ्यावरती जाऊ शकत नाही. ज्या हरिदासांच्या घरी जन्माला घातल्यानंतर त्या हरिदासांच्या घरी जे गुणकीर्तन असेल, संत सेवा असेल, त्या ठिकाणी माझ्या जीवनातली लाज जी प्रतिबंध ठरते, बंधन ठरते, ती आड येऊ देऊ नको. संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. मग तुकोबरायानं प्रश्न केला, महाराज एवढीच का पुरेशी मागणी? महाराज म्हणतात, एवढ्यावरती माझा परमार्थ सफल होत नाही. तुकोबराय देवाला विज्ञापना ठेवतात, देवा तू म्हणतो म्हणून मी मागतोय. ऐक, मला पहिली गोष्ट हरिदासांच्या घरी जन्माला घाल. दुसरी गोष्ट, हरिदासांची सेवा करता, गुणलीला संकीर्तन सेवा करता माझ्या जीवनातली बंधन स्वरूप असणारी लाज ती तेवढी जाळून टाक. मात्र शेवटची एक महत्वाची मागणी तुकोबराय देवाजवळ विज्ञापना ठेवतात की देवा, अरे संतांच्या सानिध्यामध्ये गुणकीर्तन घडेल, पण त्या गुणकीर्तनामध्ये जी शक्ती असते ती शक्ती माझ्या जीवनामध्ये नाही. आम्हे देवा शक्तीहिनी बाकोतीनी करुणा. देवा माझ्या जीवनामध्ये शक्ती नाही, आणि ती शक्ती तू दिली तर निश्चित मी संत सेवेमध्ये रम्मान होईल आणि माझा परमार्थ सफल होईल. विठोबार भुमाई, विठोबार भुमाई, विठोबार भुमाई, विठोबार भुमाई. तासाभरामध्ये अभंगाला न्याय द्यायचा प्रयत्न करायचा आहे. खऱ्या अर्थानं 7 ते 9 सेवा, थोडा विलंब झालाय, मलाही पुढे जायचं आहे. फक्त जाता जाता एक पूर्वकल्पना, शिक्षण माझं आळंदीला झालं, पण मी मूळचा सांगलीचा, आमच्याकडं थोडी फड परंपरा आणि ते थोडं वळण लागल्यामुळं म्हणलं विस्कळीतपणा नको, पडिले वळण इंद्रिया सगळं असो. हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी, मनशे काही मागा हेची दिगा पांडुरंगा. खऱ्या अर्थानं पूजनीय बाबांचं कार्य हे शब्दात येत आहे. मला वाटतं बाबांच्या बद्दल मी एका संतांच्या प्रमाणाद्वारे बोलू इच्छितो. तुका म्हणे नमो हरीच्या दासा, आणि येथे सर्व इच्छा पुरत असे, येथे सर्व इच्छा पुरत असे. एवढं कार्य म्हणजे पूजनीय बाबांचं आहे. आणि मला वाटतं बाबांच्या कार्याचं वर्णन माझ्यासारख्या पामर साधकानं शब्दानं व्यक्त करणं उचित नाही. खरं तर संतांचं चरित्र हे सागरासारखं आहे, संतांचं कार्य हे सागरासारखं आहे. आणि मला वाटतं सागर कधी ओंजळीत घेता येत नाही, पण आपण ओंजळीत बसेल एवढा घ्यायला काय हरकत आहे. म्हणून संतांच्या शब्दाद्वारे मी सांगू इच्छितो, येथे सर्व पूर्ण होणारी, पूर्ण केला किंवा कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, असं स्थळ म्हणजे श्री क्षेत्र मविषे. एवढं सांगू इच्छितो. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपला आराध्य दैवत श्री भगवान पंढरीनाथासमोर मागणी व्यक्त करतात. खऱ्या अर्थाने या अभंगातून तुकोबाराय भगवान परमात्म्यासमोर मागणी व्यक्त करतात. परंतु तुकोबारांचं जीवनचरित्र जर अभ्यासलं, सूक्ष्म अवलोकन केलं, नवे विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून अगदी संत श्रेष्ठ निळोबरायांच्या पर्यंत सगळ्या संतांच्या जीवनाचा थोडा विचार केला तर सगळ्या संतांच्या चरित्रातून एक गोष्ट निश्चित जाणवते, न मागणारे ते संत असतात. तुकोबारांचं जीवन सुद्धा याला अपवाद ठरू शकत नाही. महाराज म्हणतात, जीव गेला तरी चालेल, नवे प्राण गेला तरी चालेल, जीव भाव देवाचरणी समर्पित करायला लागला तरी चालेल, पण महाराज म्हणतात मागणी मागायची नाही. ते जीवन म्हणजे संतांचं आहे.
तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवणी या काही न मागू ठेवणी या काही न मागू नियम आहे पहिली चाल जिथं तुटली तिथंच तोडतात आणि मला वाटतं तुमच्या जिल्ह्याचं वैभव आमच्या भागात खूप वेळ येतात छोटे मौली असो तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती महाराज म्हणतात जीवभाव जरी समर्पित करायची वेळ आली तरी चालेल महाराजांची व्याख्या किंबहुना तुकोक्ते जीव गेला तरी चालेल प्राण गेला तरी चालेल पण महाराज म्हणतात देवापाशी मागणी उचित नाही तुका म्हणे जीव भाव देवा पाही ठेवून या काही न मागती ठेवून या काही न मागती ते जीवन म्हणजे संतांचं जीवन खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनाचा विचार करता महाराज मागणी मागू शकत नाही तुकोबरांच्या जीवनाचं सूक्ष्म अवलोकन करता तुकोबरा मागणी मागू शकत नाहीत पण तुम्ही म्हणाल महाराज अनेक संतांच्या द्वारे किंबहुना अनेक महाराजांच्या मुखारविंदे आम्ही ऐकलंय की जगद्गुरु तुकोबराय अनेक अभंगातून मागणी व्यक्त करतात हेचे दान दिगा देवा कुणाचा अभंग आहे हेचे सुख फुडते मागतो अगळे आनंदाचे फळे सेवादान मागणे ते एक हेची आहे आता नाममुखी संत संग देई अशा अनेक अभंगातून जगद्गुरु तुकोबराय जर मागणी व्यक्त करत असतील तर तुम्ही कस काय सांगता की तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाहीत खरं तर जिज्ञासू श्रोतू वर्ग आहे महाराज तुकोबराय जगद्गुरु तुकोबराय मागणी व्यक्तच करू शकत नाहीत मी तुम्हाला पटवून देतो कारण बरीच आहेत पण वेळेपुरते 1-2-4 घ्यायला काय हरकत नाही तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाही त्याचं पहिलं कारण आपल्या परंपरेला बाधा येईल म्हणून महाराज मागणी व्यक्त करू शकत नाही आपल्या स्वभावाला बाधा येईल म्हणून तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाही आवाप्त कामनेला बाधा येईल म्हणून तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाही आणि शेवटची गोष्ट देव आणि भक्ताचा संबंध हा लढिवाळ आहे आवडीचा आहे या संबंधाला कुठेतरी बाधा येईल म्हणून तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाही एका वेगळ्या भूमिकेतून सखोल चिंतन करून आपल्याला थोडा अभंगाला एका वेगळ्या भूमिकेतून न्याय द्यायचा आहे पहिलं कारण आहे परंपरेला बाधा येईल म्हणून तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाहीत खऱ्या अर्थाने परंपरा ही 2 प्रकारची असते एक रक्तवंश परंपरा आणि एक विद्यावंश परंपरा एक मलवंश आणि एक विद्यावंश वारकरी संप्रदायाचा विचार करता या संप्रदायामध्ये 3 तत्व जशी महत्वाची आहेत मला वाटतं संप्रदाय सांभाळण्याकरता गडाचं योगदान आहे फडाचं योगदान आहे आणि जोग महाराज संस्था वडरूपी सुद्धा योगदान आहे आणि या 3 तत्वाचा विचार करता 2 परंपरा आहेत एक रक्तवंश परंपरा आणि एक विद्यावंश परंपरा रक्तवंश परंपरा म्हणजे देहुकर महाराजांची परंपरा आणि विद्यावंश परंपरा म्हणजे वास्कर महाराजांची परंपरा जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनाचा विचार करता एक परंपरा रक्तवंश आहे एक परंपरा विद्यावंश आहे आणि महाराज म्हणतात दोन्ही परंपरेचा सांगोपांग विचार करता दोन्ही परंपरेमध्ये मागणी संभवनीय नाही आणि दोन्ही परंपरेची जोपासना आणि उपासना करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाहीत अगदी पटवून देतो खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबरांच्या रक्तवंश परंपरेचा विचार करता या घराण्याचे मूळ पुरुष म्हणजे विश्वंभर बाबा बाबांनी काय करावं भगवान परमात्म्याची सेवा करावी पंढरीची वारी करावी साधू संतांची सेवा करावी आणि भक्तीचं ऋण
भगवान परमात्म्यावरती खूप झालं. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. बाबांच्या पासून चालत आलेली परंपरा अगदी बोल्लोबांच्या पर्यंत चालत आलेली होती. 7 पिढ्याची 8 पिढ्याची सेवा अखंडित चालू होती. पण सेवेचं फल म्हणून भगवान परमात्म्याकडे कोण्याही व्यक्तीनं कोणीही महात्म्याने मागितलं नाही. आणि मग मात्र बोल्लोबाराय एक दिवशी भगवान परमात्म्याकडे गेले आणि सोबत त्यांची धर्मपत्नी होती. साक्षात देव म्हणतायत, देवा, देवाची भाषा आहे. अहो म्हणले, इतकी परंपरा अखंडित असावी, सेवा करावी, भक्तीचं ऋण माझ्यावरती झालेलं आहे. तुम्ही आला की मान खाली घालावी लागते आणि काहीतरी तुम्ही मागावं. पण बोल्लोबारायांनी सुद्धा तेव्हा नकार दिला. पुढचा कथा प्रसंग सोडून द्या, पण सांगण्याचा इत्यर्थ विश्वंभर बाबांच्या पासून बोल्लोबांच्या पर्यंत भक्ती करावी, परंतु भक्तीचं फल म्हणजे मागणी. जगद्गुरु तुकोबारायची मूळ पुरुष बाबांच्या पासून बोल्लोबांच्या पर्यंत भक्ती केली, परंतु मागणी शक्य नाही. म्हणून रक्तवंश परंपरेची जोपासना करणारे तुकोबाराय या परंपरेच्या विचारांती, या परंपरेमध्ये मागणी नाही. दुसरी परंपरा विद्यावंश परंपरा. खर तर प्रल्हाद, अंगद, उद्धव, नामदेवराय, जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोया. काय जाज्वल्य परंपरा आहे विद्यावंश परंपरा. याच परंपरेतले एक उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर भक्तवर्य प्रल्हाद. एक दिवस भगवान परमात्मा सिंहासनावर बसले होते. भक्त प्रल्हाद पुढे उभे होते आणि देव साक्षात म्हणतायत, ए प्रल्हादा, खूप भक्ती केली, खूप संकट सोसली, खूप संघर्ष केला, तुझ्या भक्तीला मी प्रसन्न आहे, तुला जे पाहिजे ते माग. पण भक्तवर्य प्रल्हाद होते ते. प्रल्हाद म्हणाले, देवा, आज या नगरीचा राजा मी आहे. अतिथी देव भव या न्यायाने विचार करता तू आज सिंहासनावर देव असशील, जगत मालक असशील, पण अतिथी रूपाने आज माझ्या नगरीमध्ये आला आहेस. आणि राजा म्हणून मी तुला विज्ञापना ठेवतो की देवा, तू काहीतरी मागितलं पाहिजे. मी भक्त असेल पण राजा या भूमिकेतून तुला एक प्रकारची आज्ञा करतोय. शेवटी तो देवच. आणि आपल्या भक्ताची आज्ञा मान्य केली. आणि भक्त प्रल्हादाला साक्षात भगवान परमात्म्याने एकच विज्ञापना ठेवली, प्रल्हादा, तू म्हणतो ना म्हणून माझी एकच मागणी. ए प्रल्हादा, तू काही करू नको, तू काहीतरी माग, हेच माझं मागणं आहे. काय गोड संवाद आहे बघा. मग मात्र प्रल्हादाला प्रश्न पडला आणि मग भक्तवर्य प्रल्हाद देवाच्या चरणावरती मस्तक ठेवतो आणि देवाला एकच विज्ञापना करतो, देवा, मागण्याची आसक्ती जाळून टाक, हेच माझ्या जीवनाकरता मागणं असावं. मागणी जाळून टाक, आसक्ती जाळून टाक, हे मागणारे भक्तवर्य प्रल्हाद आणि त्या विद्यावंश परंपरेतले तुकोबाराय. विश्वंभर बाबांच्या पासून बोल्लोबांच्या पर्यंत भक्ती करावी, परंतु न मागणारी ती परंपरा. आणि दोन्ही परंपरेची जोपासना ज्या जीवनामध्ये पाहायला भेटते, याचा दरीना अभिमान करीना फुले जतन. म्हणून तुकोबाराय म्हणतात, या दोन्ही परंपरेला कुठेतरी माझ्याकडून बाधा होईल, म्हणून तुकोबाराय मागणी व्यक्त करू शकत नाही. विठोबार कुमाई आहे ढोबार कुमाई, ढोबार कुमाई, ढोबार कुमाई. बोला पुंडलिक वरदे हरिठ्ठल ज्ञानदेव ढोबार कुमाई, ढोबार कुमाई. दोन्ही परंपरेचा विचार करतात जगद्गुरु तुकोबाराय मागणी व्यक्त करू शकत नाहीत. अगदी आम्हाला पटलं. दुसरं कारण असं आहे, स्वभावाला बाधा येईल म्हणून तुकोबाराय मागणी व्यक्त करू शकत नाहीत. खऱ्या अर्थानं स्व अधिक भाव म्हणजे स्वभाव. जो ज्याचा स्वभाव असतो तो कदापि चुकत नसतो. तुका म्हणे स्वभाव कर्म केल्या नाही ना सुटे धर्म. महाराज म्हणतात, जो ज्याचा स्वभाव असतो, मूळ स्वभाव जाईना. एक भिकारी होता, भिकारी. आता भिकाऱ्याचा स्वभाव भीकच मागणार. एका मंदिरामध्ये तो दररोज बसायचा, भीक मागायचा, येणार जाणाऱ्या लोकांच्याकडे हात पसरायचा. सद्भाग्यानं मी त्या मंदिरात जायचो, देवाचं दर्शन घ्यायचो आणि बाहेर यायचो. असा भिकारी नजरेस पडल्यानंतर एक दिवस त्याला विचारलं, दररोज तुम्ही भीक मागता, मला थोडं वाईट वाटतं, पण समजा ईश्वरी कृपेनं, देवाच्या दयेनं जर तुमच्या जीवनामध्ये 25 लाखाची लॉटरी लागली,
एक 50 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? मला म्हणले, बाबा एवढी लॉटरी लागली की 5 किलो राजूरचे पेढे तुम्हाला. पण म्हणलं राहिलेल्या पैशातून तुम्ही काय करणार? मला म्हणले, खरं सांगू का, राहिलेल्या पैशातून स्कॉर्पिओ घेईन. म्हणलं काहीतरी धंदा करेल, उद्योग करेल. म्हणजे नेमकं करणार काय? तर काही करणार नाही म्हणले. त्या स्कॉर्पिओ मधून एकटाच म्हणले मी भीक मागणार. गमतीचा भाग सोडून द्या. बेकाऱ्याचा स्वभाव भीकच मागणं. जो ज्याचा असतो तो कदापि चुकत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणता, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणी, हात पसरे जिनी तिकत्याची. महाराजांची भाषा गोड आहे. भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाजिरवाणी, आईशी आशी नारायणे उपेक्षिजे सर्वता. जो हात पसरतो, जो भीक मागतो, त्याचा नारायण सुद्धा धिक्कार करतो. आणि महाराज म्हणतात, हात पसरणं, मागणी व्यक्त करणं हे माझ्या रक्तात नाही, हा माझा स्वभाव आहे. व या स्वभावाला कुठंतरी बाधा येईल म्हणून तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाही. तिसरं कारण आहे अवाप्त कामना. वेदांताच्या परिभाषेमध्ये जर बोलायचं म्हटलं तर अवाप्त कामना म्हणजे निरंकुशा तृप्ती. मला वाटतं सगळे गृहस्थी आहात, मी सोडून. संसारात पडायची इच्छा नाही म्हणून पडलो नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनाचा थोडा विचार केला तर एक व्यवहारिक किंवा संसारिक उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. संसारात नसलेली गोष्ट आणतात का असलेली गोष्ट आणतात? नसलेली आणतात. संसार अपूर्णच आहे आणि तो पूर्ण करण्याकरता काहीतरी आपण आणत असतो. म्हणजे संसारामध्ये नसलेली गोष्ट आणली जाते. मला वाटतं असलेली गोष्ट कदापि आणली जात नाही. असलेली गोष्ट आणली तर असलेली अब्रू गेल्याशिवाय राहत नाही. सांगण्याचा इथर्थ एवढाच, संसारामध्ये जी गोष्ट नसते ती आणली जाते. पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझं जीवन आनंद स्वरूप आहे. तुका म्हणे खातू आनंदाचे लाडू, नकाचर पडू घ्या रे तुम्ही. माझं जीवन ते धन्य मनविना इह लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील. महाराजांचं जीवन ते येणे बोधे आम्ही असो सर्व काळ, करू हे निर्मळ हरिकथा. महाराजांना विचारलं, तुमच्या उंचीचा परमार्थ हे सगळं ठीक आहे, पण तुमच्या जीवनामध्ये इच्छा काम आहे का नाही? महाराज म्हणतात, माझ्या जीवनात इच्छाही नाही, कामही नाही, माझं जीवन परिपूर्ण आहे. काम नाही, 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 झालो पाहेरी कामा, 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 झालो पाहेरी कामा. नाही काम नाही, झालो पाहेरी कामा, आ झालो पाहेरी कामा. काम नाही, काम नाही, झालो पाहेरी कामा, झालो पाहेरी कामा. महाराजांचं ते जीवन आहे, काम नाही, काम नाही, झालो पाहेरी कामा. महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये इच्छा नाही, माझं जीवन आनंद स्वरूप आहे, माझं जीवन वैराग्य स्वरूप आहे. आणि जिथं इच्छा नाही, जिथं पूर्ण अवस्था आहे, तिथं मागण्याची इच्छा किंबहुना आसक्ती राहत नाही. म्हणून अवाप्त कामनेला बाधा येईल म्हणून जगद्गुरु तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाही. आणि महाराज सांगतात, देव भक्ताच्या संबंधाला बाधा येईल म्हणून तुकोबराय मागणी मागू शकत नाही. खऱ्या अर्थानं देवाचा आणि तुकोबरायांचा संबंध कोणता असेल तर भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. कसं काय? देवाची कन्या ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांचा मुलगा तुकोबराय. एका वेगळ्या भूमिकेतून विचार करा. आणि संसारामध्ये मुलीची मुलं जेवढी आवडतात तेवढी मुलाची मुलं आवडत नाही. एवढं तरी बस. तसं भगवान परमात्म्याची लेक म्हणजे ज्ञानोबराय आणि ज्ञानोबरायांचा मुलगा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. तुकोबराय म्हणतात, मी मुलीचा मुलगा आहे म्हणून देवाचा आवडता आहे एक कारण. आणि देवाचा आवडता का हे खरं सांगा, मागणारा मुलगा कधी आवडत नाही, मागणारा जावई सुद्धा आवडत नाही.
जाऊ द्या, मागणारा महाराज सुद्धा आवडत नाही. गमतीचा भाग सोडून द्या. आणि महाराज म्हणतात, मी देवाला काही मागत नाही, म्हणून माझी आणि देवाची किंबहुना देवाचा आणि माझा संबंध कसा आहे, लढीवाळा आहे. काही मागणे कोणाशी, काही मागणे कोणाशी, तोची आवडे देवाशी, तोची आवडे देवाशी, तोचे आवडे देवासी, तोचे आवडे देवासी, तोचे आवडे देवासी, तोचे आवडे देवासी. काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवासी, तोची आवडे देवासी, तोची आवडे देवा. काही न मागणे कोणासी, तोचे आवडे देवासी, तोचे आवडे देवासी, तोचे आवडे देवासी. चार कारणाद्वारे तुमच्या लक्षात आलं असेल, मी तुम्हाला पटवून दिलं की मगापासून या चार कारणाचा विचार करता तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाही. स्वपरंपराला बाधा येईल म्हणून महाराज मागणी करू शकत नाहीत, हे पटवून दिलं. महाराजांच्या स्वभावाला बाधा येईल म्हणून तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाहीत, हेही पटवून दिलं. अवाप्त कामनेला बाधा येईल, महाराजांचं जीवन परिपूर्ण आहे आणि परिपूर्ण जीवनात मागण्याची इच्छा नसते म्हणून महाराज मागू शकत नाहीत, हेही पटवून दिलं. आणि शेवटचा सिद्धांत निष्काम भक्त सिद्धांत, जो देवाचा आणि भक्ताचा जो संबंध असतो, या संबंधामध्ये कुठेतरी बाधा येईल म्हणून तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाही. तुम्हाला पटलं का नाही, का पटलं नाही? तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाही. खरं सांगा, या चार कारणाद्वारे महाराजांच्या प्रमाणाद्वारे आपण विचार केला की तुकोबराय मागणी व्यक्त करू शकत नाहीत. तुम्ही म्हणाल, महाराज तुकोबरायांच्या प्रमाणाद्वारे तुम्ही पटवून दिले की तुकोबराय व्यक्त करू शकत नाहीत मागणी, परंतु आजच्या अभंगातून तुकोबराय भगवान परमात्म्यासमोर मागणीच व्यक्त करतात. आजच्या सहित अनेक अभंगातून, जवळजवळ 125 अभंगातून तुकोबराय मागणी व्यक्त करतात. मग नेमकं आम्ही कोणत्या तत्वाने जीवन जगावं? पंढरपूरला गेले की माळ घाला म्हणता, गावात आले की काढा म्हणता, आम्ही नेमकं करावं काय? श्री गुरु दादांच्या मुखातले खूप गोड दृष्टांत आहे, लक्षात आला तर लक्ष देऊन ऐकला तर लक्षात येईल. 80 वर्षाची म्हातारीन लहानपणीच मेली राव. जी लहानपणी मरते ती 80 वर्षाची होत नाही, आणि जी 80 वर्षाची होते ती लहानपणी मरत नाही. एक तर जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात मागणी शक्य असेल, अन्यथा तुकोबरायांच्या जीवनात मागणी अशक्य असेल. मी तुम्हाला पटवून दिलं की तुकोबराय मागणी व्यक्तच करू शकत नाही, आणि खरं सांगू का, तुकोबराय मागणीच व्यक्त करू शकत नाही. मग या अभंगातून तुकोबराय मागणी व्यक्त का करतात? उत्तर पक्ष भूमिकेतून 1-2 कारण फक्त आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. तुकोबराय मागणी व्यक्त का करतात याचं पहिलं कारण आहे अनुकरणशीलता किंवा अनुकरण. या जगाचा एक नियम आहे. काय जगाचा नियम आहे? मोठ्याचं अनुकरण छोटे करतात. आज बाबा गोड गायन करतात, बाळ मृदंग गोड वाजवतं, मी सुद्धा गोड कीर्तन करतो म्हणायला काय हरकत नाही. सांगण्याचं इथर्थ, बाळाच्या जीवनात गोड मृदंग वाजवतो, पण त्याच्या जीवनात कुठेतरी आदर्श असेल, तो श्री गुरूंचा आदर्श तो त्याच्या जीवनामध्ये काय करतोय, अंगी उतरवतोय. म्हणजे मोठ्याचं अनुकरण छोटे करतात. माणसं मोठ्याचं अनुकरण छोटे करतील यात नवल नाही, पशु सुद्धा मोठ्याचं अनुकरण छोटे करतात. पेशवेकालीन एक घटना आहे. अर्ध पेशवे नानासाहेब एक दिवशी सकाळची वेळ बसले होते. एक व्यापारी आला आणि व्यापारी आल्यानंतर पेशव्यांना नमस्कार केला आणि एक विचारणा केली, सरकार माझ्या एक घोडी म्हणजे 2 घोडे आहेत, यातली लेक कोणती आणि आई कोणती, फक्त मला ओळखून दाखवा. ठीक आहे म्हणजे ओळखून दाखवतो. आणि पेशवेने सांगितलं, म्हणजे चल. त्याने विचारलं कुठे? नाही म्हणजे तलावाच्या काठी चल. दोघेही तलावाजवळ गेले. 4-2 सोबत माणसं होते आणि व्यापाऱ्याला सांगितलं, दोघींना म्हणले पाण्यात सोड. पाण्यात सोडल्याबरोबर एक पुढे आणि एक पाठीमागे
मग पेशवे म्हणाले पुढची आईन मागची लेक. पशु जीवनामध्ये सुद्धा मोठ्याचं अनुकरण छोटे करतात, व्यवहारिक जीवनामध्ये सुद्धा मोठ्याचं अनुकरण छोटे करतात, परमार्थिक जीवनामध्ये सुद्धा मोठ्याचं अनुकरण छोटे करतात. मी सांगत नाही, महाराज सांगतात. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता मी. आणि जगद्गुरु तुकोबारायांनी ह्या समाजाचा नियम तत्व ओळखलं आणि महाराजांनी विचार केला की बाबा रे, या समाजाला चांगली मागणी अपेक्षित आहे, किंबहुना समाजाच्या दृष्टीने विचार करता आदर्शयुक्त मागणी असावी. या भूमिकेतून भगवान परमात्मा समोर तुकोबाराय मागणी व्यक्त करतात, ज्याचं अनुकरण, ज्या गोष्टीचा विचार करता आदर्श असावा, या भूमिकेतून तुकोबाराय मागणी व्यक्त करतात. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. पुंडलिक वरदे हरी विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. जगाला शिकवण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय मागणी व्यक्त करतात. नंबर 1चं कारण. आणि दुसरं कारण, 8 पिढीची परंपरा सेवा अखंडित असावी. जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर गेले आणि साक्षात देव माझ्या तुकोबारायांना म्हणताय, तुकोबाराया इतकी सेवा करावी, इतकी भक्ती करावी, या भक्तीचं ऋण माझ्यावरती झालेलं आहे आणि भक्तीचं ऋण कमी होण्याकरता तुम्ही काहीतरी मागावं, ही माझी अपेक्षा आहे. भगवान परमात्म्याचे हे शब्द ऐकल्याबरोबर जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं की ज्या अर्थी देव म्हणतो त्या अर्थी आपल्या मनामध्ये कुठेतरी वासना शिल्लक आहे. ज्या अर्थी देव म्हणतो त्या अर्थी कुठेतरी आपण आज्ञेचा स्वीकार करायला हवा आणि ज्या अर्थी देव म्हणतो त्या अर्थी आपण ऐकायला हवं, नसता आपल्या जीवनामध्ये वृत्त अभिमान होईल. म्हणून महाराजांनी विचार केला आणि जगद्गुरु तुकोबाराय देवाला म्हणतायत, देवा मागण्याची गरज नाही, मला मागण्याची आसक्ती नाही, माझं जीवन आनंद स्वरूप आहे, परिपूर्ण आहे. तुझ्या कृपेनं, तुझ्या भक्तीमध्ये मी आनंद आहे. पण देवा तुझी आज्ञा, तुझी इच्छा म्हणून मी मागतोय. परंतु देवा ऐक, तुझी इच्छा म्हणून मी मागतोय, परंतु देवा तुझी इच्छा म्हणून मी मागतोय, परंतु माझी एकच अट आहे, मी जे मागेल तेच तुला द्यावं लागेल. आणि देवानी विचारलं, तुकोबाराय तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? मग तुकोबाराय म्हणले, देवा तुझ्या इच्छेकरता मागतो, परंतु मला जे अपेक्षित आहे तेच हवं. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा, मनसी काही मागा. जगद्गुरु तुकोबाराय मागणी व्यक्त करू शकत नाहीत, पण जगाला शिकवण्याकरता आणि देवाची इच्छा म्हणून मागणी व्यक्त करतात. आणि महाराज सांगतात, मनशे काही मागा हेच देगा पांडुरंगा. ठीक आहे, साक्षात देवाने विज्ञापना ठेवल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय मागणी व्यक्त करतात, पण हेच देगा पांडुरंगा चकारात्मक भूमिकेतून सांगतात, देवा मला हेच दे. हेच अपेक्षित म्हणजे नेमकं काय? खऱ्या अर्थानं भक्तिशास्त्रामध्ये मागणी ही 2 प्रकारची आहे.
एक देवाचं मागणं आणि एक देवच मागणं, एक देवाचं मागणं आणि एक देवच मागणं. जगातलं जे दिसतं ते देवाचं मागणं आणि देवच मागणं ही एक मागणी. एक दोन भूमिका किंवा दोन दृष्टांत तुमच्या समोर ठेवतो. महाभारतातला खूप गोड प्रसंग आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा पहुडले होते, वेळ सकाळची होती. अर्जुन आणि दुर्योधन कृष्ण परमात्म्याकडे मदतीची याचना ठेवून दोघेही आले. देव झोपलेले होते आणि अर्जुन हा पायाजवळ होता, दुर्योधन डोक्याजवळ होता. देव उठले, अर्जुनाला नमस्कार केला. तेवढ्यात दुर्योधन म्हणला, देवा हे बरं नाही, अर्जुनाच्या अगोदर मी आलोय. आता देवच तो चतुरा तो शिरोमणी. माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने उत्तर दिलं, दुर्योधना तू अगोदर आला पण मला अगोदर अर्जुन दिसला. आणि मग मात्र देवानी सांगावं, दोघे कोणत्या हेतू करता कोणत्या कारणाकरता आला आहात याची कल्पना आहे, तुम्हाला काय पाहिजे ते मागा, मात्र एक आट्टा ऐका, एक लक्षात घ्या, माझं सैन्य कोण्या तरी एका बाजूला असेल, ज्या बाजूला सैन्य असेल त्या बाजूला मी नसणार. म्हणजे जिकडे सैन्य तिकडं माझा प्रवेश नसेल, विरोधी भूमिकेत असेल. दुसरी गोष्ट, मी फक्त ज्याच्या बाजूला आहे त्या ठिकाणी हातामध्ये शस्त्र धरणार नाही. ज्या बाजूला असेल तिथं माझं सैन्य नसेल, ज्या बाजूला असेल हातात शस्त्र धरणार नाही. ज्या बाजूला असेल भगवान परमात्मा सांगतो फक्त युक्ती 4 गोष्टीच्या सांगेन. किती सांगेन? युक्तीच्या 4च गोष्टी सांगेन. आणि मला वाटतं महाभारताचा विचार करता 5वी गोष्टच नाही. भीष्माचार्यांना मारणं, द्रोणाचार्यांना मारणं, जयद्रथाला मारणं आणि कर्णाला मारणं 5वी गोष्टच नाही. या 4च गोष्टी देवाने युक्तीच्या सांगितल्या. आणि असं सांगितल्यानंतर मनामध्ये दुर्योधनाने विचार केला, याला घेऊन करायचं काय. हा आजपर्यंत कधी आपल्याशी सळला बोलला नाही. मी एकदा ह्याला विचारलं, अरे आई वडील चांगले, तू काळाहून कसा आलास, तर हा लगेच बोलला, कोण? माझा देव, तुझा काळ होऊन आलोय म्हणून मी काळ आहे. अरे तुझं बोलणं चांगलं नाही, तुझं वागणं विचित्र आहे, चतुर तो शिरोमणी, मग तुला घेऊन करायचं काय. आणि मग मात्र दुर्योधनाने विचार केला, देवा मला तू नको, तुझं सैन्य हवं. आणि दुर्योधनाने अर्जुनाच्या अगोदर मागणी व्यक्त केली. देवाला तथास्तु सैन्य दिलं, सैन्य दिलं. आनंदाने दुर्योधन निघून गेला. अर्जुन देवाच्या पायाजवळ होता आणि देव म्हणतायत अर्जुनाला, ए अर्जुना, अरे दुर्योधनाला लोणी घेऊन गेला. अर्जुना, दुर्योधनाला लोणी घेऊन गेला, पण तो अर्जुनच होता. अर्जुन म्हणला, देवा मान्य आहे मला, दुर्योधनाला लोणी घेऊन गेला, किंबहुना दुर्योधन आला असेल, लोणी घेऊन गेला असेल, पण माझं अहोभाग्य आहे, माझ्या जीवनामध्ये लोणी चोरणारा आला, हे माझं भाग्य. मला काय सांगायचं आहे, दुर्योधनानं देवाचं घेतलं, अर्जुनानं देवच घेतला. ज्यानं देवाचं घेतलं त्याच्या जीवनाचा सत्यानाश झाला आणि ज्यानं देवच घेतला त्याच्या जीवनात विजय मिळवला. सांगण्याचा इथर्थ एवढाच, जो देवाचं घेतो त्याच्या जीवनात सुख शांती मिळत नाही, पण जो देवच घेतो त्याच्या जीवनामध्ये सुख मिळतं. विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई. आज महान पुण्य पवित्र पर्व काळ रामनवमी. रामनवमीच्या अनुषंगाने एक प्रसंग तुमच्या समोर ठेवतो. खऱ्या अर्थानं भगवान प्रभू रामराय अयोध्येमध्ये म्हणजे लंकेमध्ये विजय मिळवल्यानंतर अयोध्येमध्ये आले आणि एक दिवस सभा भरवली. आणि सभेचा असा विषय होता, ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा सत्कार झाला. पण या यशामध्ये, या विजयामध्ये घरच्यांचं सुद्धा साह्य होतं. घरच्यांना काहीतरी दिलं पाहिजे या भूमिकेतून ती सभा भरवली होती. आणि देवानी शासनावर बसावं आणि एक विज्ञापना ठेवावी, ज्यांना जे अपेक्षित आहे ते तुम्ही आज मागू शकता. अशी आज्ञा ऐकल्यानंतर मग मात्र भगवती माता सीतेने यावं, देवाच्या चरणावरती मस्तक ठेवावं आणि देवाला एकच विज्ञापना करावी, देवा
अहो देवा, माझ्या जीवनामध्ये एकच द्या, तुमचा वियोग कदापि नसो. आणि ज्या चोळीमुळं रामायण घडलं त्या चोळीच्या आसक्ती तेवढी जाळून टाका. भगवती माता सीतेची मागणी. प्राणप्रिय बंधू लक्ष्मण पुढे आले आणि देवाला म्हणतायत, देवा माझ्या जीवनात काही नको. 14 वर्ष मी तुमच्या सानिध्यात राहिलो. 14 वर्षाच्या काळामध्ये तुमची सेवा घडली आणि तो वियोग पचवण्याची ताकद माझ्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी, हेच मला द्या. नंतर भरतजी आले. भरतानं सुद्धा भगवान प्रभूंच्याकडे मागणी केली. नंतर शत्रुघ्न आले. शत्रुघ्नानं विचारलं देवानी, अहो तुम्हाला काय पाहिजे? मग मात्र सांगितलं, मला काही नको. माझ्या जीवनामध्ये संत रूपी जे भरत आहेत त्या भरतांची सेवा अखंडित घडो, हेच माझ्या जीवनातलं मागणं आहे. सीतेने मागणी करावी, लक्ष्मणाने करावी, भरताने करावी, शत्रुघ्नाने करावी. भरताची धर्मपत्नी, लक्ष्मणाची धर्मपत्नी आणि शत्रुघ्नाची धर्मपत्नी एक श्रुतकीर्ती मांडवी. आणि ह्या तिघी उर्मिला या समोर आल्या आणि देवासमोर एक विज्ञापना ठेवतायत. एकीला मागणी केली, या रघुकुलाचा स्वाभिमान माझ्या जीवनामध्ये जागृत असावा. एकीला मागणी केली, देवा 14 वर्षामध्ये तुम्ही वल्कल धारण केली आणि वनवास तुम्ही सोसला भोगला. 14 वर्षाच्या काळात जी वल्कल परिधान केली त्या वल्कल्याचं दररोज दर्शन घडावं. आणि लक्ष्मणाची धर्मपत्नी उर्मिला म्हणते, 14 वर्षाचा वियोग माझ्या जीवनामध्ये घडला, पण विरह दुःख पचवण्याची देवा ताकद दे. सांगण्याचा इथर्थ, देवाच्या सगळ्या रक्तसंबंधीय नातेवाईकांनी देवच मागितला. म्हणून आज सुखासाठी किंवा यशाकरता किंवा सूर्यचंद्र आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती दिगंतरात आहे. याचं कारणच आहे, ज्याने देवाचं मागितलं त्यांच्या जीवनामध्ये नाश आहे आणि ज्याने देवच मागितला त्यांच्या जीवनामध्ये यश आहे, कीर्ती आहे, सुख आहे. जगद्गुरु तुकोबरायाने देवाचं मागितलं नाही, देवच मागितला. आणि देवच मागितला म्हणजे नेमका काय मागितला? अभंगाच्या पहिल्या चरणात, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, हरिदासाची घरी. माझा उपजवा जन्मांतरी, माझा उपजवा जन्मांतरी. मागितलं नाही, देवच मागितलं. आणि महाराजांनी विज्ञापना ठेवली, मला देवच पाहिजे, पण नेमकं काय पाहिजे? हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. महाराज म्हणतात, हरिदासाची घरी मला जन्माला घाल, हीच माझी मागणी आहे, हीच माझी देवच मागणी. पहिला प्रश्न, हरिदास म्हणजे नेमके कोण? मला वाटतं भक्तिशास्त्रामध्ये अनेक साधू संतांच्या वाङ्मयामध्ये हरिदासाची व्याख्या आपल्याला प्रकट करता येईल. परंतु एकच सांगतो, हरी ज्यांचा दास ते हरिदास. हरीचे जे दास ते हरिदास नाहीत, हरी ज्यांचा दास ते हरिदास. रामायणातले गोड प्रसंग आहे. भगवान प्रभू सिंहासनावर बसले होते, वेळ सकाळची होते. नारदजी आले. तुका म्हणे आले घरा, तोचे दिवाळी दसरा. संतांचं आहे ना देवाला अतिशय प्रिय. आणि मग मात्र भगवान प्रभूंनी त्यांचं पाद्यपूजन करावं. आणि पाद्यपूजन केल्यानंतर विशेष सन्मानानं त्यांना सिंहासनावर बसवल्यानंतर मग मात्र देवानी फलाहार दिल्यानंतर भक्तवर्य नारदजींना विचारलं, काय येणं केलं? नारदजी म्हणताय, देवा मला असं ऐकण्यात आलं की तुमच्याकडे भक्ताची यादी हो म्हणजे आहे, मला दाखवा. मग मात्र देव आत गेले
आणि त्या कपाटातली यादी काढली, नारदजींच्या समोर ठेवली. आता पत्रिका पाहिल्यावर मी माझा अगोदर नाव वाचून बघतो. नारदजी आणि नारदजींनी यादी घेतली आणि वाचायला लागले. 1 नंबरला नारदजींचं नाव होतं. संपूर्ण यादी वाचली, आनंदी झाले. पण मनामध्ये एक शंका होती. रामाचा आवडता भक्त म्हणजे मारुतीराय, त्या यादीमध्ये मारुतीचं नावच नव्हतं. नारदजी आनंदामध्ये होते. बाहेर पडले, कोणाला तरी विचारलं. मारुतीराय म्हणले एका बाजूला कुठेतरी असतील, भगवान परमात्म्याचं नाम जप करत असतील. आणि एका बाजूने जात असताना कुठेतरी त्यांच्या कानावरती भगवत भक्त मारुतीरायांच्या मुखातला नाम जप ऐकायला पडला. श्रीराम जय राम जय जय राम. हे शब्द ऐकल्याबरोबर नारदजी तिथं गेले आणि मारुतीजींना म्हणतायत, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. दंडवत घातल्याबरोबर दोघांचं क्षेम कुशल झालं. विचारणा केली, का आलता? अहो म्हणले भगवान प्रभूंच्याकडे भक्ताची यादी होती, वाचण्याकरता आलो होतो. आता एवढ्यावरती संवाद ठीक होता. नारदजींनी तरी गप्प बसावं. नारदजी म्हणतायत, मारुतीराय यादी वाचली, परंतु त्या यादीमध्ये तुमचं नावच नव्हतं. त्या यादीमध्ये 1 नंबरला माझं नाव होतं. मारुतीरायांनी तरी गप्प बसावं, नारदजींनी गप्प बसावं. मारुतीरायांनी न गप्प बसता नारदजींना सांगावं, अहो म्हणले एका यादीत नाव नसेल पण दुसऱ्या यादीत नाव असेल. म्हणले देवाकडे किती यादी आहेत? अहो म्हणले 2 आहेत. तुम्हाला किती दाखवली? 1च दाखवली. आणि मग मात्र रागामध्ये संतापलेल्या अवस्थेमध्ये देवाकडे आले आणि देवाला विचारणा केली, देवा मला 1च यादी दाखवली, दुसरी यादी तू दाखवली नाही. देव म्हणाले, तुम्ही 1च मागितली म्हणून मी 1च दिली. आणि मग मात्र विज्ञापना ठेवल्यानंतर देवानं ती यादी दिली. नारदजीने रागामध्ये घेतली आणि त्या यादीमध्ये मात्र 1 नंबरला मारुतीरायांचं नाव होतं. मग नारदजींनी देवाला खुलासा विचारला आणि देव सांगतायत, खरं सांगू का, भक्ताच्या याद्या 2 होत्या. पहिल्या यादीमध्ये तुमचा 1 नंबरला अग्रक्रम किंबहुना 1 नंबरला तुमचं नाव होतं. दुसऱ्या यादीमध्ये मारुतीरायांचा 1 नंबरला नाव होतं. असा भेद का असावा? मग मात्र स्वतः प्रभू रामरायांनी नारदजींना सांगावं, पहिली यादी म्हणजे भक्ताला आवडणाऱ्या देवाची यादी आहे, ज्या यादीमध्ये तुम्ही 1 नंबरला होता. आणि दुसरी यादी, ज्या यादीमध्ये 1 नंबरला माझे मारुतीराय आहेत, ती यादी म्हणजे देवाला आवडणाऱ्या भक्ताची आहे. हरीचे जे दास ते हरिदास नाहीत, हरी ज्यांचा दास ते हरिदास. हरी ज्यांचा दास असतो, महाराज सांगतात, निर्वाणे गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणे गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. काहीच साकडे पडो नये, काहीच साकडे पडो दे, काहीच साकडे पडो दे. निर्वाणे गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडू नये. हरी ज्यांचा दास, त्या भक्ताच्या जीवनात भगवान परमात्मा संकट कदापि आणू शकत नाही. किंबहुना आलेलं संकट तो स्वतःवरती घेतो, निवारण करतो. हरी ज्यांचा दास ते हरिदास एक व्याख्या झाली. पण महाराजांच्या प्रमाणाद्वारे विचार करता, हरी तैसे हरीचे दास कोणाला म्हणतात? नाही तया भोय मोह चिंता आस, होऊन राहते उदास बळकट कास भक्तीची. ज्या जीवनामध्ये चिंता नाही, ज्या जीवनामध्ये भय नाही, ज्या जीवनामध्ये निर्भरता आहे, ज्या जीवनामध्ये मोह नाही, ते जीवन म्हणजे हरीचं जीवन. नवे नवे ते जीवन म्हणजे हरिदासाचं जीवन. आणि जसे हरिदास तसेच हरी असं म्हणायला काय हरकत नाही. नवे नवे हरी आणि हरिदास एकच सांगतो. देव आणि भक्त किंवा देव आणि संत दिसायला वेगळे आहेत, पण असायला ते एकच आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, धन्य रूप कैसा झाला संसार. देव भक्त तुझा नाही विचार. एक कल्पना फक्त तुमच्या समोर ठेवतो. देव आणि संत दिसायला वेगळे आहेत, पण असायला एकच आहे. आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये आमच्याच गावामध्ये एक MA इंग्लिश झालेला होता. MA इंग्लिश झाला. सगळे नातेवाईक घरचे म्हणू लागले, अरे बाळ काहीतरी नोकरी कर, कुठंतरी नोकरी केली 4 पैसे येतील, लग्न होईल. सगळेच ओरडू लागले म्हणून घरातून थोडे पैसे घेतले. म्हटलं आता नोकरी करायची. आणि याच आविर्भावात मुंबईला गेला.
कुठे कुठे फिरला पण नोकरी काय त्याला सापड्याना. आता करायचं काय म्हणला, पैसे संपत आले, नोकरी सापड्याना. म्हणला आलोय ते आलोय, थोडी जीवाची मुंबई करावी. आणि जीवाची मुंबई करत असताना फिरता फिरता त्याला एक प्राणी संग्रहालय दिसलं. प्राणी संग्रहालय दिसल्यानंतर तिथे एक पांढऱ्या कपड्यातला, पांढऱ्या वस्त्रातला माणूस उभा होता. आणि हा तिथे गेला. त्याने विचारलं, कुठला म्हणले, सांगली जिल्ह्यातला. कशाला आलता म्हणले, नोकरी शोधाल. भेटले का. अहो नोकरीच भेटेना म्हणले. मग तो मनुष्य म्हणला, नोकरी करणार का म्हणले, 50,000 पगार. म्हणजे काय काम आहे हे, काय दिसते म्हणला. हे प्राणी संग्रहालय. म्हणला पट्ट्याचं आहे, म्हणजे माझ्या मालकीचं आहे. मग म्हणला काम काय आहे तेवढं सांगा. काम काही नाही म्हणले, हे प्राणी संग्रहालय माझं आहे, बरेच प्राणी आहेत, पण दुर्भाग्यानं म्हणले काल परवा अस्वल मेले, लोक भरपूर येतात, मग अस्वलाची कापडं घालायची, नाचायचं आणि 50,000 घ्यायची. म्हणला आनंदाची गोष्ट आहे. म्हणला आमच्या इकडे वरात खूप जोरात असते. म्हणलं वरातीत नाचून कोण चांगलं म्हणत नाही, इथं अस्वलाची कापडे घालून जर नाचून जर 50,000 भेटत असतील तर काय हरकत आहे. आणि मग मात्र हा 50,000 करतात ते अस्वलाची कापडं घालून नाचत होता. सखे सोयरे मित्र सगळे आनंदी होते, आनंदात दिवस चालले होते. परंतु कसा दुःखाचा प्रसंग यावा, ह्याच्या शेजारी वाघाचा पिंजरा यावा. आणि पिंजराच एक दिवशी उघडा राहिला आणि वाघच ह्याच्याकडे येऊ लागला. वाघ जसा येऊ लागला तसं यानं विचार केला, आता मित्र सखे सोयरे आई वडील सगळे संपले. डोळ्यात पाणी येऊ लागलं. वाघ निम्म्यावरती आला, वाघ जवळ आला. आता म्हणला काही ओरडून फायदा नाही. वाघ जवळ आला आणि कानामध्ये एकच वाक्य बोलला, पट्ट्या म्हणला घाबरू नको, मी पिन MA पास आहे म्हणला. माझा दृष्टांत संपला. अस्वल आणि वाघ दिसायला वेगळं आहे पण असायला एकच आहे. हरी आणि हरीचे दात दिसायला वेगळे आहेत पण एकच आहे. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हरी ज्यांचा दास ते हरिदास. हरिदास आणि हरी यांच्यामध्ये कल्पित भेदानं भेद असेल. सोनं एकच असतं, अलंकार वेगळे असतात. मातीची भांडी अनेक असतात परंतु माती एकच असते. या न्यायाने जीव तोचे देव, खोटा नागवे संदेह. अंतरेची ज्योती प्रगटली दीप्ते. या तत्वाचा विचार करता दोन्ही एकच आहेत, दिसायला वेगळे आहेत. आणि महाराज म्हणतात, अशा हरिदासांच्या घरी मज उपजवा जन्मांतरे. मज उपजवा जन्मांतरे. म्हणतात, अशा हरिदासाच्या घरी मज उपजवा जन्मांतरी. खऱ्या अर्थानं संकल्पना स्पष्ट करताना शब्दाने, लक्षाने, गौणी वृत्तीने, व्यंजनार्थाने 4 पद्धतीने व्यक्त होते. इथं शब्द महत्वाचा नाही, लक्षित भाव महत्वाचा आहे. कधी कधी शब्दाला किंमत नसते, लक्षित भावाला किंमत असते. काय झालं, तेव्हा मी चहा घेत होतो, आता नाही घेत. हॉटेलमध्ये चहा घेताना मला समोर एक असा प्रसंग दिसला. मी चहा घेतो, एक जण वडापाव खात होता. वडापाव माहित आहे ना? माहित आहे. मला वाटतं वडापाव माहित नाही असा महाराष्ट्रात पाव भेटणार.
तो वडापाव खात होता, परंतु विचित्र खाण्याची पद्धती, वरचं सगळं टाकायचं आणि आतलं खायचं, म्हणजे पीठ टाकायचं आणि भाजी खायचा. कसा तरी चहा घेतला चट दिशी आणि तिथं गेलो. मला म्हटलं महाराज का? हो म्हटलं महाराज आहे. मग म्हटलं जा ना कीर्तनला, पण गप जाईल तो महाराज कसा? अरे म्हटलं तू खातो विचित्र पद्धतीने विचारण्याकरता आलोय. म्हणले बाबा खरं सांगू का, दवाखान्यात गेलतो, डॉक्टरनी सांगितले म्हणले बाहेरचं अजिबात खाऊ नका म्हणून, बाहेरचं खाऊ नका म्हणून म्हणले हे चालू केले. आता इथं शब्द भाव महत्वाचा का लक्षित भाव महत्वाचा? मज उपजवा जन्मांतरी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला हरिदासांच्या घरी जन्माला घाल, ज्ञानी लोक आहात. याच्यावर अनेक शंका मांडता येतील. एक 2-3 शंका सांगून मला वाटतं पुढे चलतो. जगद्गुरु तुकोबराय हरिदासाच्या घरी जन्माला घालण्याची देवासमोर मागणी व्यक्त करतात. एक 3 प्रश्न किंवा 3 समस्या, 3 शंका उपस्थित होतात. खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबरायांना जन्म मागण्याचा अधिकार आहे का? म्हणजे देवासमोर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की हरिदासाच्या घरी मला जन्माला घाल, परंतु जन्माला येण्याकरता ज्या गोष्टी बंद स्वरूपात असतात त्या प्रत्येकाच्या जीवनात असतात. याचा अर्थ जन्म घेण्याचा अधिकार आहे का? दुसरी शंका, जो जन्म दुःख स्वरूप आहे आणि या दुःख स्वरूप जन्माची तुकोबरायाने का मागणी व्यक्त करावी? आणि तिसरी एक शंका अशी आहे, मला वाटतं महाराजांचं ते जीवन आहे कोणतं? तुका म्हणे मुक्ती परिनिली नोवरी. आम्ही मुक्त अवस्थेला पोचलोय आणि जे मुक्त अवस्थेला पोचले आहेत ते जगद्गुरु तुकोबराय जन्म मरण दुःखाची मागणी व्यक्त करू शकत नाहीत. तुम्ही म्हणाल कशावरून? स्पष्ट बोलतो, राष्ट्रपती झालेला मनुष्य ग्रामपंचायत सदस्याची मागणी व्यक्त करू शकत नाही. हेच असं तसं मुक्त अवस्थेला पोचलेले तुकोबराय जन्म मरण दुःखाची मागणी व्यक्त करू शकत नाहीत. या 2-3 शंकांचं निरसन करून आपल्याला पुढे जायचंय. पहिली शंका आहे, जगद्गुरु तुकोबरायांना जन्म घेण्याचा अधिकार आहे का? मृत्यू लोकामध्ये जीव येतो, पण जीवाला मृत्यू लोकामध्ये येण्याकरता 3 गोष्टी प्रतिबंध ठरतात. पहिली गोष्ट आहे कर्म, दुसरी गोष्ट आहे पाप आणि तिसरी गोष्ट आहे वासना. केले कर्म तेचे भोगाले. ज्ञानोबराय सांगतात अगा कर्म जय उरावे, तय सुख दुःखे फळावे, भोगा तया यावे देहा एका. नाथ बाबा ज्ञानेश्वर माऊली तुकोबराय सर्व संत सांगतात केलेलं भोगावंच लागतं, नवनवे केलेलं भोगण्याकरता यावंच लागतं. याच कर्मामुळे जीवाला या मृत्यू लोकांमध्ये यावंच लागतं. माझा एक मित्र होता, सगळे शेतकरी आहात. त्याची एक म्हैस होती. म्हैस 4 लिटर दूध देत होती. किती? 4. पण डेअरीत तो 8 लिटर घालत होता. तुम्हाला कळलं असेल आता तो कसा घालत होता. कोणतरी म्हणलं पाणी घालून घालत होता. बरं ठीक आहे, आता तो 4चा 8 लिटर घालत होता. मी कीर्तनला गेलो, माझ्या समोर हा प्रकार आर. म्हणलं हे बरं नवं. म्हणला महाराज भागत नाही. मी म्हणलं सांगतो तेवढा एक, भागत नसलं तर फक्त असलं करू नको. ठीक आहे म्हणले. संतांच्या पायी हा माझा विश्वास, तुमच्या एका वचनावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे? बरं ठीक आहे म्हणला. काय करू? काही करू नको. या दुधाचं दही कर, मंथन कर आणि प्राप्त लोणी म्हणलं राजूरच्या पेठेमध्ये एखाद्या दुकानदाराला जाऊन विक, चांगला भाव भेटेल आणि त्याच पैशातनं तुझा संसार सुखाचा होईल. बाबा होईल का? म्हटलं विश्वास ठेवू. आता मी केलाच नाही तरी पण आणि असं सांगितल्यानंतर त्यानं कुठंतरी माझ्या वचनावरती विश्वास ठेवला. दुसऱ्या दिवशी दुधाचं दही केलं, मंथन केलं, लोणी प्राप्त केलं आणि ते लोण्याचे गोळे घेतले आणि पेठेमध्ये एका दुकानदाराकडे नेऊन दिले. आणि दिल्यानंतर त्या दुकानदाराला पसंतीला उतरले. त्यानं ते लोणी घेतलं, पैसे देणार, परंतु हा म्हणाला मला काही पैसे नको. मग म्हणले मला 1 किलो साखर द्या, तुमचं किराणा दुकान आहे. ठीक आहे म्हणले, 1 किलो साखर आणि राहिलेले पैसे घे. हा घरात आला, एवढ्या त्याला व्हॉट्सअपला संदेश आला की लोणी रोज आलं पाहिजे. लोणी चांगलं होतं. लोणी दररोज हा देत होता, तोही घेत होता, ठरलेली रक्कम देत होता. या गोष्टीला 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 महिने झाले. आणि 4 महिने झाल्यानंतर एक दिवस मात्र त्या दुकानदाराच्या मनामध्ये संशय आला. त्यानं चांगल्या तराजूमध्ये लोणी तपासून पाहिलं, बघता काय 40 ग्रॅम कमी भरलं. आणि मग मात्र एखादा महाराज सापडल्यानंतर कोण काय बोलेल काय सांगता येत नाही. तसं मात्र तो दुकानदार बोलू लागला
आणि हा म्हणला खरं सांगू का, मी पूर्वी असं करत होतो पण आता काही तसं करत नाही. आमच्याकडे बाबा आले ते म्हणले सांगलीचे, त्यांनी सांगितलं तेव्हापासून आम्ही करत नाही. ठीक आहे म्हणले, पर हे घडलं ना. मग यानं सांगितलं खरं सांगतो, माझ्याकडं तराजू आहे, तराजू, पण माझ्याकडं वजन नाहीत म्हणले. आणि तुमच्या दुकानातनं 1 किलो साखर नेली होती, त्याच मापावरती आजपर्यंत लोणी मी तुम्हाला दिलंय म्हणले. कळलं तर बघा, नाही सोडून द्या. साखर एकदा कमी दिली पण 4 महिने कमी घ्यावी लागली. केले कर्म त्याची, हेच कर्म भोगण्याकरता जीवाला यावं लागतं. दुसरी गोष्ट आहे, दुसरं कारण आहे वासना. महाराज सांगता जन्म घेणी लागे वासनेच्या संगे. अगोदरच्या जन्मात ब्राह्मण होते, शिष्याना अध्ययनाचं काम करत होते, अध्यापनाचं काम करत होते. अध्यापन करत असताना एक दिवस मात्र एका आवडत्या शिष्यानं आवडता जोडा आणला. जोडा कळतो ना, शब्द जोडा नव्हे, पायातील जोडा. पायातला जोडा आणला आणि महाराज मृत्यूशयेवरती पडलेले होते. आणि समोरच्या दिवळीमध्ये आवडत्या शिष्यानं जोडा आणून ठेवला. देवावरची वासना उडाली, जोड्यावरती जडाली. देव विसरले, अंतमती सोगती. मरते समयी जी वासना तीच पुढील जन्माला कारण ठरते. आणि महाराज आयुष्यभर केलेला परमार्थ असफल झाला. मरते समयी वासनेमध्ये जोडा आला आणि पुढचा जन्म जोड्या करता घ्यावा लागला. संत रोहिदास महाराज जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. आणि तिसरी गोष्ट पाप. महाराज म्हणतात जे पाप करू ते पुढील जन्मा करता प्रतिबंध ठरतं. म्हणजे पाप वासना कर्म मृत्यू लोकामध्ये जो जीव येतो त्याला भोगावंच लागतं. नवे नवे या 3 कारणातून त्याचा मृत्यू लोकामध्ये जन्म होतो. पण तुकोबराय म्हणतात या गोष्टी आमच्या जीवनामध्ये नाहीत. कशा काय? महाराज म्हणतात कर्म आम्ही ब्रह्मार्पण बुद्धीनं करतो. जे जे काही करतो देवा ते ते सेवा समर्पावी. महाराज म्हणतात वासना आमच्या जीवनामध्ये नाही. वास वासनेशी नाही मन पांगुळले पाही. आणि महाराज म्हणतात पाप तर घडू शकत नाही. कसं घडेल? माझी मजा झाली, माझी मजा झाली, अनावर वाचा, अनावर वाचा. माझी मजा झाली, माझी मजा झाली, अनावर वाचा, अनावर वाचा. छंद या नामाचा कीर्तना, छंद या नामाचा कीर्तना, छंद या नामाचा कीर्तना. छंद या नामाचा कीर्तना. माझी मज झाली, माझी मज झाली, अनावर वाचा, अनावर वाचा. माझी मज झाली, माझी मज झाली, अनावर वाचा, अनावर वाचा. माझी मजा झाली, माझी मजा झाली, अनावर वाचा, अनावर वाचा. माझी मजा झाली, माझी मजा झाली, अनावर वाचा, अनावर वाचा. हे माझी मजा झाली, अनावर वाचा. चंदया नामाचा, चंदया नामाचा घेतला. हे माझी मजा झाली, अनावर वाचा. चंदया नामाचा, चंदया नामाचा घेतला. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा देवा. ब्रह्मार्पण बुद्धीचं कर्म पुढील जन्माला कारण ठरू शकत नाही. वासना तुझ्या पायाजवळ समर्पित आहे म्हणून प्रतिबंध ठरू शकत नाही. आणि देवा जिथं नाम शक्ती असते तिथं पाप राहत नाही. पाप कोटे राही हरी अटविता. नाम संकीर्तन साधन पैसोपी जळतील पापे जन्मांतरे. सांगण्याचा इथं अर्थ एवढा,
कर्म पाप वासना जीवाला बंधन ठरते, पण महाराज म्हणतात या गोष्टी आमच्या जीवनात ठरू शकत नाहीत, म्हणून आम्हाला जन्म घेण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून तर तुकोबरा म्हणतात की हे नमी जन्म याजसाठी देवा उपजून या फुडती येवो काला खाऊ देवा. या तीन गोष्टी जीवनात नाहीत, म्हणून आम्ही केव्हाही येतो आणि केव्हाही जातो. म्हणून तुकोबरा म्हणतात हरे दासाची गरी मज उपजवा जन्मांतरी. दुसरं कारण तुकोबर आहे, जन्म मरण हे दुःख स्वरूप आहे. जन्मापासून मरेपर्यंत दुःखच दुःख आहे. खरं सांगा, अनेक साधू संतांच्या प्रमाणातून नवे नवे स्वतःची अनुभूती विचारात घेतली. खरं सांगा, काहींचं 40, 50, 60 वय. एकंदरीत विचारांती प्रत्येकानं आपलं आपलं परीक्षण करा. आतापर्यंत या जीवाला कधी सुख भेटलं का? मज लागे दुःख व्हावे ऐसा कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे ने संभवे स्वतंत्रता. महाराज म्हणतात आईच्या गर्भाशयाच्या प्रवेशापासून अगदी मरेपर्यंत सुख नाहीच. प्रथम केला गर्भी वास, इथपासून प्रथम केला गर्भी वास. काय सांगावे सायास दुःख भोगिले नवही मास, आलो जन्मास येतवरी. काय प्रमाण आहे, काय सांगो गर्भीच्या यातना मज भोगिता नारायण. मांस मळ मूत्र तुझ क्षणाध्यात से माझे प्रथम केला गर्भीवास. काय सांगू गर्भीच्या यातना. नरकाच्या खाणीतून जन्माची उत्पत्ती व्हावी, मग तरी सुख मिळेल. बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषयता, वृद्धपणी प्रवतले चिंता मरी मागुता जन्मधरी. महाराज सांगतात गर्भाशयात दुःख, बालपणात दुःख, तारुण्य दशेमध्ये दुःख. बाबा म्हातारपणामध्ये तरी म्हातारपणी थेटे पडशे खोकला हात कपाळा लालावणी बैसी. घरचेच काय शेजारी सुद्धा म्हणतील मेलेला बरा. जन्मापासून बाबा मरेपर्यंत दुःखच आहे. मग खरं सांगा, आईच्या गर्भाशयापासून मरेपर्यंत या जन्मात जर दुःख असेल तर अशी दुःख स्वरूप जन्माची मागणी तुकोबराय करतात. हे उचित आहे का? उचित नाही, हे अयोग्य आहे, हे अनुचित आहे. जी गोष्ट दुःखाची आहे, जी गोष्ट त्रासाची आहे, जी गोष्ट संघर्षाची आहे, ती आपण तरी मागू का? कोरोना होऊन गेला, पण आजही कुठला महाराज किंवा कोणी साधक कोणी म्हणत नाही की देवा मला कोरोना होऊ दे, देवा मला कॅन्सर होऊ दे, देवा मला असाध्य रोग होऊ दे. कारण जी गोष्ट त्रासाची आहे, दुःखाची आहे, ती कधीच आपण ईश्वराकडे मागत नाही. पण जगद्गुरु तुकोबराय जो जन्म दुःखाचा आहे ते अगदी आवर्जून देवासमोर म्हणतात की देवा मला जन्मच अपेक्षित आहे. खरं सांगू, सिद्धांत मोठा आहे. विचारसागर वृत्ती प्रभाकर यातले काही सिद्धांत सांगता येतील. मला वाटतं नंतर संत पंक्तीची वेळ आहे. एक कल्पना फक्त तुमच्या समोर सर्वसामान्य बुद्धीचा विचार करून एक कल्पना ठेवतो, म्हणजे सिद्धांताला पुष्टी भेटेल. दुःख स्वरूप जगद्गुरु तुकोबराय जन्माची मागणी काय व्यक्त करतात? एक कल्पना करा. तुम्हा सगळ्यांना माझा एक प्रश्न आहे. आपल्या घरी चोरी व्हावं असं कधी वाटलं? तुम्हाला वाटलं? चोरी व्हावं असं कधी वाटत नाही. आपल्या घरी रोग व्हावं असं कधी वाटत नाही. पण मला एक असं विचारायचं आहे, चोरी व्हावं असं कधीच वाटत नाही, पण फायद्याची चोरी होत असेल तर व्हायला काय हरकत आहे? तुम्ही म्हणाल कस काय? मी पटवून देतो. समजून चला, मवेशीचं कीर्तन झालं का बाबुळवंडीचं धरू, ठीक आहे, बाबुळवंडीचं कीर्तन झालं. कीर्तन झालं, चोपदाराने बसायला टाकलं, गुळाची वाटी दिली, म्हणजे इशारा नव्हे, या सगळ्या गोष्टी नाही. मला अजिबात तसं म्हणायचं नव्हतं. आमची सांगलीची भाषा आहे. माझे नाही का गुरुवर्य बंडातात एक वाक्य म्हणतात, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण तुम्हाला वाटत असलं तर मला तसंच म्हणायचं. गमतीचा भाग सोडून द्या. असो, चोरी व्हावी वाटत नाही, पण फायद्याची होत असेल तर व्हायला काय हरकत आहे? बांबुळवंडीचं कीर्तन झालं, चोपदाराने सगळी व्यवस्था केली आणि कीर्तन संपल्यानंतर जेवणाच्या अगोदर काय दिलं? श्रीफळ दिलं. त्या श्रीफळाखाली काय होतं? पाकिट होतं. ठीक आहे, त्या पाकिट आणि श्रीफळ चोपदार बाबांनी दिलं, पण त्या पाकिटामध्ये गुलाबी 10 नोटा होत्या तेव्हाच्या. किती होत्या? 10. म्हणजे गुलाबी 10 म्हणजे किती झाले मृदंगमणी? 10,000. 20,000 झाले.
2000ची ती नोट. मणी वसे त्याची आवडे होत. असं 20,000चं पाकिट दिलं आणि माझ्यासोबत मृदंगमणी महाराज आले. तुम्ही या ना 1-2 मिनिटं. तुमचं नाव काय? अरे वा, तेजस. ठीक आहे. तेजस महाराज माझ्यासोबत होते. त्यांनाही राव श्रीफळ आणि पाकिट दिलं, पण त्यांच्या पाकिटामध्ये गुलाबी 6 नोटा होत्या. किती होत्या? म्हणजे किती झाले राव? 12,000. त्यांना 12,000, मला 20,000. आम्ही दोघं गाडीत बसलो आणि महाराज घरी गेलो. ते माझ्या जवळच राहायला होते. कल्पना करा ना, कल्पना फक्त सांगतो. मी माझ्या घरात गेलो, ते त्यांच्या घरात गेले आणि महाराज ते पाकिट जे दिलेलं होतं बाबळवंडीचं ते कपाटात ठेवलं. मी झोपलो. एवढ्यात माझ्या घरी चोर आले. सत्य आहे. आणि एवढ्यात चोर आले आणि चोराने माझ्या घरातील कपाट उघडलं आणि पाकिट घेतलं. पाकिट कितीच होतं एवढं लक्षात ठेवा. कितीच होतं? 20,000च होतं. कुणी दिलं? हा, त्यांनी दिलेलं होतं. आणि चोराने ते पाकिट घेतलं आणि तो बाहेर पडणार एवढ्यात मी जागा झालो, पण मी काहीच बोललो नाही, कारण महाराज होतो. आणि मग मात्र त्या चोराने विचार केला, म्हणजे महाराजांच्या पाकिटात एवढं, पण महाराजांच्या बरोबर तेजस महाराज सुद्धा गेले होते, त्यांच्या घरात सुद्धा काहीतरी सापडेल. मग मात्र त्या चोरानं जावं, शेजारी असणाऱ्या महाराजांचं घर उघडावं, कपाटाचं दार उघडावं आणि त्या कपाटातलं पाकिट घेतलं. कितीच होतं? 12,000चं. 12,000चं त्यांचं पाकिट, माझं 20,000चं पाकिट. आणि चोर हे सगळं घेऊन बाहेर पडणार एवढ्यात तेजस महाराज जागे झाले आणि चोर पाहिल्याबरोबर जोराची अशी थाप टाकली. राव एवढी हळून नव्हती राव, ते मृदंगमणीची थाप होती. आणि अशी थाप ऐकल्याबरोबर चोर गडबडला राव. आणि गडबडल्याबरोबर त्याच्या हातातून माझं पाकिट त्यांच्या घरात पडलं आणि 12,000चं घेऊन पळाला. माझं कितीच होतं? तुमचं कितीच होतं? महाराज माझं जमत तसं देऊन टाका, गमतीचा भाग सोडून द्या. आणि मग मात्र सकाळच्या वेळी तेजस महाराज उठले आणि मंदिरात गेले आणि देवाला एकच विज्ञापना ठेवली, देवा माझ्या जीवनात काही नाही दिलं तरी चालेल, मात्र एक दिवस आज चोरी मात्र अशी दररोज घडू दे. माझा दृष्टांत संपला. तुम्हाला हसवण्याकरता मी दृष्टांत सांगितला नव्हता. चोरी होऊच नाही असं वाटतं, पण मला वाटतं 12,000 जाऊन 20,000 येत असेल तर ती चोरी व्हायला काय हरकत आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये दुःख व्हावं असं कधीच कोणाला वाटत नाही, परंतु 12,000 जाऊन 20,000 मिळत असतील तर चोरी व्हायला काय हरकत आहे? तसं भक्ती सुखा करता गर्भवासाचं दुःख भोगायला काय हरकत आहे? याच्या करता तुकोबाराय म्हणतात, हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. आणि शेवटची शंका, तुकोबाराय हे मुक्तावस्थेला पोचले होते. राष्ट्रपती झालेला मनुष्य कधी ग्रामपंचायत सदस्याची इच्छा ठेवत नाही. जे जीवन उंच होतं, ऐशिया संसारी किंवा आमुचे जीवन हे कथा अमृत, महाराजांच्या जीवनाचा विचार करता धन्य मनवी नाही ह लोकी लोका भाग्या मे तुका देखईला तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. या उंचीचा परमार्थ सापडला देव तुका मने गेला बेवहारी आला हाता मग कैची भय चिंता. या उंचीचा परमार्थ ज्या जीवनामध्ये घडावा ते जगद्गुरु तुकोबाराय. आणि त्या तुकोबारायने जन्म मरणात्मक किंबहुना दुःख स्वरूप जन्म मरणात्मक जी मागणी आहे ती व्यक्त का करावी? कारण एकच आहे, मुक्त अवस्थेला जरी पोचले तरी महाराज म्हणतात भक्तीची तृप्ती या जन्मात होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी दिवा. म्हणून तुकोबाराय म्हणतात भक्ती सुखा करता हरिदासाचे घरी मज उपजवा जन्मांतरी. देवा हे दुःख असेल पण भक्ती सुखाचं सुख हे खूप मोठं आहे, म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. आणि महाराज म्हणतात जीवाला 3 बंध असतील पण आमच्या जीवनामध्ये नाहीत, म्हणून हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. अशा पद्धतीनं तुकोबाराय मागणी व्यक्त करू शकत नाहीत, पण देवासमोर अशा प्रकारची मागणी व्यक्त करतात. राहिलेल्या चरणाचा एक 5-10 मिनिटांमध्ये विचार करू. तत्पूर्वी मधली चाल देत नाही, पण गोड असं भगवान परमात्म्याचं नाम चिंतन आपण करू. मुखाने नामचिंतन, हाताने टाळी, आणि मला वाटतं कडकड कडकड टाळी
आणि भगवान परमात्म्याचा नाम उच्चार असा करा, हकारोनी सांगे तुका, नाम घेता राहू नका. विठोबा रखुमाई टाळी, विठोबा टाळी. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कल्पना आहे मला. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी, म्हणशे का हे मागा हेचे देगा पांडुरंगा. तसा हार मी घेत नाही म्हणून हार घेत नाही म्हणून हार घेत नाही. गमतीचा भाग. मला एक जण म्हणले बाबा बुक्का तरी, म्हणलं बुक्काही नको का, माणसं बुक्का लावतात आणि काळं बोट धोतराला पुसून जातात म्हणून नकोच म्हणलं. गमतीचा भाग सोडून द्या. तुकोबरायना प्रश्न केला, देवानी महाराज एवढ्यावरती तुमच्या परमार्थाला पुरेशी तुमची मागणी उचित आहे का. तुकोबराय म्हणले माझ्या जीवनामध्ये एवढीच मागणी नाही, अजून एक मागणी आहे. देवा हरिदासाच्या घरी जन्माला घाल, परंतु हरिदासांची सेवा करत असताना आपल्या जीवनामध्ये कोणती गोष्ट आडवी येते, लाज. महाराज म्हणतात ती लाज तेवढी जाळून टाक. तुका देव कृपा करील मज काय लाज राखी. आणि महाराज म्हणतात तिथं गेल्यानंतर माझ्याकडून सेवा घडेल, आणि ती सेवा कोणती असेल, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. देवा हीच माझी मागणी. काय मागणी तर संत सेवा करताना लोटांगण घालत असताना माझ्या मनामध्ये जी लाज येईल ती लाज तेवढी काढून टाक आणि माझी लोटांगण रूपी सेवा सफल कर. भक्तिशास्त्रातली एक विधी म्हणजे लोटांगण आहे. मला वाटतं तुम्हा सर्वांना पैठण जवळ असेल. शांती ब्रह्म पैठण निवासी जलसमाधी म्हणून नाथरायांची समाधी आहे. म्हणजे या पवित्र क्षेत्रामध्ये शांतीब्रह्म नाथ बाबांची जलसमाधी आहे. याचबरोबर आणखी एका महात्म्यांची समाधी आहे. आम्ही गेल्या वर्षी प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्सव करत असताना गेल्या वर्षी तेथेही घडला. अधिकार संपन्न व्यक्ती नसणारा एक सदग्रस्त साधक नाथरायांच्या चरणावरती मस्तक ठेवलं आणि बाबांना प्रश्न केला, बाबा माझ्या जीवनाचा उद्धार घडावा. आता जिथे पात्रता नाही, जिथं गीता संहिता ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, बऱ्याच वेळा आमच्या जवळ बसून म्हणतात महाराज जरा उचलून बोला. आता काय बोला. अशा अवस्थेमध्ये मग मात्र नाथरायाने सांगितलं ज्ञानेश्वरी वाचून किंबहुना संहिता देऊन काही उपयोग नाही, याचा उद्धार तर झाला पाहिजे. अधिकार तैसा दावेला मार्ग. आणि या उक्तीचा विचार करता नाथ बाबांनी एकच सांगितलं, काही करू नको, प्रत्येकाला नमस्कार करीत चल.
प्रत्येकाला लोटांगण घालीत चल, फक्त सद्भावनेनं घालीत चल. अंतरातला परमात्मा ओळख आणि लोटांगण घाल, त्यांचं नावच पडलं लोटांगण स्वामी. येणा जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो लोटांगण घालायचा, अशी त्याची दृढ भक्ती चालू असताना एक दिवस मात्र काही कुटील लोक बसली होती. मेलेलं गाढव होतं. स्वामीजींनी यावं आणि मग मात्र त्या कुटील लोकांनी स्वामींना सांगावं, ओ बाबा, मेलेल्या गाढवाला सुद्धा नमस्कार करा. बाबांनी मनामध्ये द्वेष ठेवलाच नाही, मेलेल्या गाढवाला नमस्कार केला. काय आश्चर्य, मेलेलं गाढव जिवंत झालं. लोकांनी पाहिलं आणि मग मात्र अनेक जण प्रेत महाराजांच्या समोर आणून टाकू लागली. नाथबाबाने ओळखलं, हे असंच चालू राहिलं तर सृष्टीचा नियम बदलेल. आणि मग मात्र नाथबाबाने स्वहस्ते त्यांना समाधी दिली, ते म्हणजे लोटांगण स्वामी. अधिकार नसताना सुद्धा संतत्वाला पोचलेले लोटांगण स्वामी याला कारण काय असेल? संता लोटांगणी. कौरव पांडवांचं युद्ध असावं, युद्ध होणार एवढ्यामध्ये कौरवांचं सैन्य, पांडवांचं सैन्य आणि पांडव सैन्याकडून कोण उतरले? रथातून धर्मराज उतरले आणि धीर गंभीर पावलं टाकत टाकत महाराज कौरव पक्षातले जे भीष्माचार्य होते तिथं गेले. श्री संतांच्या माथा चरणावरी आणि दंडवत घातल्याबरोबर मग मात्र कौरव पक्षातल्या भीष्माचार्यांनी धर्मराजाला आशीर्वाद दिला, विजयी भव. शत्रू पक्षातल्या पुण्य स्वरूप महात्म्याकडून आशीर्वाद मिळाला. याला कारण काय असेल? संता लोटांगणी. मृकुंड मुनींचा मुलगा मार्कंडेय 6 महिन्याचं आयुष्य होतं. भगवत भक्त नारदांची भेट घडावी आणि 6 महिन्याचं आयुष्य असताना 1000 वर्षाचं आयुष्य घडलं. याला कारण काय असेल? संता लोटांगणी. अनेक उदाहरण आपल्याला पुराणात पाहता येतील, परंतु जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आयुष्य वृद्धी, यश, बळ या वृद्धी करता कोणती गोष्ट अपेक्षित असेल तर महाराज म्हणतात, संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी. मग तुकोबरायने विचारलं, ठीक आहे, संत लोटांगण घालत असताना तुमच्या मनामध्ये लाज येऊ देत नाही, तुमचा परमार्थ फलद्रूप याने तर होईल का? महाराज म्हणले, एवढ्यावरती होत नाही. पहिली गोष्ट मला हरिदासांच्या घरी जन्माला घाल. दुसरी गोष्ट या सेवेमध्ये रत असताना माझ्या मनातली लाज तेवढी जाळून टाक. आणि तुकोबराय तिसरी विज्ञापना देवासमोर ठेवतात, ए देवा, देवा, संतांच्या सानिध्यामध्ये काय असेल? संकीर्तन रूपी सेवा असेल, भजन असेल, कीर्तन असेल, आणि कीर्तनामध्ये नाचण्याची शक्ती माझ्या जीवनामध्ये नाही. आम्ही देवा शक्ती हिने भाकुतेने करुणा. देवा, तुझ्या नामचिंतनामध्ये रंगण्याची ताकद आमच्याकडे नाही. आणि तू जर ती ताकद दिली, तू जर ती शक्ती दिली, तर आम्ही संतांच्या सानिध्यामध्ये गुणकीर्तनामध्ये रंगू. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुकावने अंगी शक्ती देनाचे रंगी, म्हणशे काही मागा हे चिदिगा पांडुरंगा. आणि ती शक्ती कोणती असेल? विवेक आणि वैराग्य या 2 गोष्टीची शक्ती महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये नाही. देवा, तू कृपा केली तर विवेक वैराग्य येईल आणि संतांच्या सेवेमध्ये माझं जीवन रम्मान होईल, रत होईल. परमार्थ पथगामी विराजित असताना माझ्याही जीवनामध्ये शक्तीचं वरदान लाभलं तर माझ्या जीवनामध्ये सुद्धा भक्तीचा आनंद, परमानंद मला उपभोगता येईल. अशा पद्धतीनं जगद्गुरु तुकोबराय देवाच्या इच्छेनुसार पहिल्या चरणामध्ये, तिसऱ्या चरणामध्ये आणि चौथ्या चरणामध्ये, एका चरणामध्ये भक्तीची, एका चरणामध्ये ज्ञानाची, एका चरणामध्ये वैराग्याची मागणी देवासमोर व्यक्त करतात. जिथं भक्तीची, ज्ञानाची आणि वैराग्याची मागणी सफल होते, देव तेही बळे धरिला सायाशे कोरोनिया नाश उपाधीचा. आणि 3 प्रकारची मागणी महाराजांच्या जीवनात देवाच्या कृपेने प्राप्त व्हावी आणि महाराजांचं जीवन कृतकृत्य झालू, इच्छा केली ते पावलो. अशा पद्धतीनं आराध्य दैवत भगवान पंढरीनाथासमोर वैराग्यमूर्ती जगद्गुरु श्री तुकोबराय यांनी मागणी व्यक्त होत नसताना जगत कल्याणाकरता मागणी व्यक्त करावी. एक भक्तीची, एक ज्ञानाची आणि एक वैराग्याची. आणि हीच मागणी
संतांच्या जीवनात प्राप्त होऊन महाराज म्हणतात माझं जीवन कृतकृत्य झालं, नवे नवे सापडला देव तुका म्हणे गेला भेव या अवस्थेला पोचलं. सांगण्याचा इथर्थ एवढाच, याच मागणीचा विचार करूया आणि परमार्थ पथगामी विराजित असताना आपल्याही जीवनामध्ये प्रवृत्ती व्हावी, त्यासाठी काहीतरी प्रयत्न व्हावेत, कुठेतरी प्रतीक्षा धरावी आणि आपलंही जीवन सापडला देव तुका म्हणे गेला भेव या वृत्ती अवस्थेवर यावं. खऱ्या अर्थानं जाता जाता एक वाक्य बोलावंसं वाटतं. खरं सांगू का, आपल्या जीवनामध्ये किंवा या कलियुगामध्ये अनेक संत आहेत, पण ते स्वतः म्हणणारे ऐशे कैसे झाले बंधू कर्म करुनी म्हणते साधू. मला वाटतं अशा संतांच्या सानिध्यात जाल तर आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही. पण अगदी निश्चयानं बोलावं लागेल. आपल्या या पवित्र भागामध्ये पवित्र मूर्ती परमपूजनीय श्री बाबाजी असतील यांच्यासारखे संत स्वरूप आपल्याला भेटले, यांच्या सानिध्यात साधना भेटली. मला वाटतं येतो कोणत्याच गोष्टीची कमी नाही, कोणत्याच गोष्टीची कमी नाही. मला वाटतं आतापर्यंत 25 वर्ष झाली मी सेवा करतो, आळंदीला शिक्षण घेतलं, सगळ्या गोष्टी झाल्या. परंतु खरं सांगू का, मी मोठा नाही पण मोठ्यांचा आहे. आणि मला वाटतं मोठ्यांच्या सानिध्यामध्ये जी अनुभूती येते ती अनुभूती आज यावी ही माझ्या जीवनातला साक्षात्कार. कोणी काही म्हणो पण स्पष्ट बोलावं लागेल. देवाची कृपा, संतांचा आशीर्वाद, आणि थोडं उघड बोलतो, शुद्ध स्वरूप देवाची कृपा आणि संतांचा आशीर्वाद असल्याशिवाय या गोष्टी घडू शकत नाहीत. म्हणून जिथं देवाची कृपा आहे, जिथं संतांची कृपा आहे, जिथं सिद्धी आहे, रिद्धी सिद्धी ओळंगते द्वारी, आणि त्या स्थानावरती तुम्हा मला ही सेवा लाभते. हे आपल्या जीवनातलं परम भाग्य आहे. मला वाटतं तुका म्हणे तुम्ही सौभाग्य देवा, हे तुकोबरा म्हणतात, पण आपण थोडा बदल करू आणि एवढंच म्हणू तुका म्हणे आम्ही सौभाग्य देवा. बरोबर का? आणि या पात्रतेला आपण आहोत, हे आपल्या जीवनातलं भाग्य आहे. मला वाटतं इथून पुढील काळामध्ये आपण ही अशी साधू संतांची सेवा करूया. इथं अन्नदान करू, शारीरिक दान, म्हणजे जी कोणती सेवा असेल, सेवा ती आवडी उच्चारावे नाम. मग नामाचं दान असेल, अन्नाचं दान असेल, कोणतीही सेवा असेल, आणि ही सेवा जर आपल्या जीवनामध्ये जर केली तर मला वाटतं तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, हे निश्चित मी सांगू इच्छितो. हित सेवा घडली तर निश्चित देवापाशी जाईल आणि आपलं जीवन फलद्रूप होईल, परमार्थ फलद्रूप होईल. असो परम भाग्यानं. आता थोडं माझा जीवलग मित्र भीमा, धावपळ होती, पळापळ होती, पण काही लोकांचं प्रेम एक जबरदस्तीचं असतं आणि जबरदस्त असतं. या दोन्ही प्रेमाचा आविष्कार, आणि मला वाटतं खऱ्या अर्थानं माझ्या जीवनातली धन्यता लाभली किंवा धन्यता वाटली. आणि इथं आल्यानंतर मी एकच म्हणेन, भाग्याचा उदय तीही जोडी संत पाय. तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने नमावे पाय ते माझे उचित या उक्तीचा विचार करता माझ्याही जीवनामध्ये सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करण्याचा सुयोग लाभला. असो भगवान धन्वंतरींच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. पूजनीय बाबाजींच्या चरणी अभिवादन करतो. माझे प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु आबासाहेब महाराज वास्कर, ज्यांच्याकडं अध्ययन करता आलं भारती महाराज असतील, जोग महाराज संस्थेचे अध्यक्ष माझे श्री गुरु दादा असतील, पूजनीय दाजी असतील, अशा पुण्यशील पुण्यस्वरूप महात्म्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. प्रकृती अस्वस्थता असताना सुद्धा मला वाटतं कीर्तन स्वरात नसेल पण जोरात तरी करण्याचा प्रयत्न केला. असं झालेली सेवा समर्पित करतो. किंबवना तुमचे केले धर्मकीर्तन शितीने येथ माझे उरले पायुकप. गोड अशी साऊंड सिस्टम, सर्व श्रोतृवर्ग, गायनाचार्य, मृदंगाचार्य. मला वाटतं हा सगळा गोडे गोड म्हणजे लाभे लाभ दुनावला जीव झाला दर्शनी. कसं आहे, मला थोडं प्रमाणात बोलणारा मी प्रामाणिक गो आहे. मग ते पडिले वळ नाही इंद्रिया असो. त्या उक्तीचा विचार करता झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण विराम. कोण म्हणते मला सिंगल म्हणायची काय टाइम झाले. तुका म्हणते तुका म्हणे अंगे, 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 तुका म्हणे अंगे. शक्ती रे नाचे रंगी, शक्ती रे नाचे रंगी, मनसे
देई